नांदेड शहरातील साठे चौक परिसरात महानगरपालिकेच्या वतीनं अतिक्रमण विरोधी मोहीम राबविण्यात येत आहे। पावसाळा जवळ आल्याने नाल्यांमधील पाण्याचा प्रवाह सुरळीत राहावा आणि नागरिकांना पाणी साचण्याच्या समस्येचा सामना करावा लागू नये यासाठी प्रशासनानं ही कारवाई सुरू केली आहे। या मोहिमेअंतर्गत नाल्यांवर उभारण्यात आलेले शेड, पत्रे आणि इतर अतिक्रमणे हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे। जेसीबी मशीनच्या सहाय्याने अतिक्रमण हटविण्याची कारवाई सुरू असून अनेक ठिकाणी संरचना पाडण्यात येत आहेत। महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या मते नाल्यांवरील अतिक्रमणामुळे पावसाचे पाणी अडते आणि त्यामुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याचा धोका वाढतो। त्यामुळे पावसाळ्यापूर्वीच नाले मोकळे करण्यावर भर दिला जात आहे। कारवाई दरम्यान परिसरात नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळत असून अनेक जण या मोहिमेचे स्वागत करत आहेत। शहरातील पाण्याचा निचरा व्यवस्थित व्हावा आणि नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी प्रशासनाकडून ही मोहीम राबविण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे। सध्या साठे चौक परिसरात कारवाई सुरू असून आगामी काळात शहरातील इतर भागांमध्येही अशाच प्रकारची मोहीम राबविण्यात येण्याची शक्यता आहे। अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी पाहत रहा कडक खबर।